अर्थातच आज प्रश्न खूप आहेत आणि त्यातला पहिला प्रश्न मला विचारायचा आहे ओमराजे निंबाळकर यांना. ओमराजे एकमेकांना 100 खोके एकदम ओके, त्याच्यानंतर मिंधे अशा पद्धतीने विविध शब्दामध्ये संभावना गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने केली गेलेली आहे. दोन्ही बाजूंनी आम्ही सातत्याने ऐकतोय. पण असं असताना कणकवलीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र लढणार आहेत एका कॉमन शत्रूसाठी. हे चित्र कसं काय, म्हणजे असं जर अचानक घडणार असेल तर मग आधीचे जे हेवे दावे असतात, आधीचे जे शत्रुत्व असतं किंवा काही कारणामुळे जे वेगळे झालेले पक्ष आहेत ते कधीही कुठेही एकत्र येतील आणि विचारसरणी हा सगळा भाग कुठेतरी दूरच राहून जाईल, असं नाही म्हणायचं का आम्ही? नाही, निश्चितपणे मी खरं तर धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्येच आज शेवटचा दिवस फॉर्म भरायचा असल्यामुळं मी स्वतः पण त्याच्यात व्यस्त होतो. मला नेमकं कणकवलीला काय झालंय ह्याच्या बाबतीत मला माहित नाही, पण एवढं मात्र निश्चित सांगतो की शेवटी आपल्या पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक राहूनच त्या ठिकाणी आपली प्रत्येक कृती असणं अपेक्षित आहे. आणि निश्चितपणे पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व तिथं जर असं काही चुकीचं झालं असेल तर त्याच्या बाबतीत गंभीर दखल घेईल आणि त्याच्यावर योग्य अशा प्रकारची कारवाई पक्ष नेतृत्व करेल. म्हणजे आता जो निर्णय झालेला आहे तो झाल्या व्यतिरिक्त सुद्धा पक्ष कारवाई करेल असं आपलं म्हणणं आहे, कारण अशा पद्धतीचा कुठलाही आदेश आतापर्यंत आलेला नाही किंवा कुठल्याही पद्धतीचा आक्षेप पण घेण्यात आलेला नाहीये. नाही, निश्चितपणे मला आपल्याला एवढं सांगायचंय की ज्यावेळेस आपण एका पक्षाच्या विचारधारेनुसार पुढे जात असतो, मग त्या परिस्थितीमध्ये त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या पक्षाच्या विचारधारेशी जी असणारी संलग्न कृतीच त्या ठिकाणी अपेक्षित असते. आणि त्याला छेद देणारी जर कृती त्या ठिकाणी कोण करत असेल स्वतःच्या काही वैयक्तिक ह्याच्यासाठी, तर मला वाटतं ते अतिशय चुकीचं आहे. आणि आपण मला सांगताय, मला इतकंच यातलं माहिती आहे, मी त्यातल्या खोलवर अजून मीही स्वतः माहिती घेतलेली नाही, पण असं जर काही झालं असेल तर निश्चितपणे पक्ष नेतृत्व त्याच्यावर कारवाई करेल. बरं का, मी तुम्हाला सांगते केवळ माहितीसाठी की संदेश वारकरांचा उमेदवारी अर्ज भरताना आज शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजन तेली सुद्धा तिथे होते आणि अशा पद्धतीने एकत्रितपणे अर्ज भरण्यात आलाय आणि त्याच्यासाठी एकत्रितपणे आम्हाला राणेंच्या विरोधात लढायचं असं कारण देण्यात आलेलं होतं. असो, आता मी जाणार आहे प्रवीण तटके यांच्याकडे. प्रवीणजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शिवसेनांची अशी युती तुम्हालाही चालणार आहे का? म्हणजे ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी म्हणायची कणकवलीला होणारी, का नक्की काय म्हणायचं, वितृष्ट म्हणायचं का महायुतीतलं? अजून त्याची काही माहिती मला पण नाही आहे. वितृष्ट वगैरे म्हणण्याची काही राजकारणात पाळी येऊ नये. पण ओमराजेंनी सांगितल्याप्रमाणे ज्या पक्षाच्या नीतिमत्तेवर आपण काम करतो, ज्या आपल्या विचारांवर आपण समोर जातो, त्या विचारांचे पायीक आपण राहिले पाहिजे. मी नागपूरवरनं येतो. मी नागपुरात जवळपास 27 नगरपंचायत आणि नगर परिषदेचे इलेक्शन आहे. कुठेही अशी युती झाली नाही आहे. त्यामुळे आपण ज्या विचारांची आपली हे बांधिलकी असते, किमान त्या विचारांवर आपण टिकून समोर जावं, हे निश्चित त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे, कर्तव्य आहे. आणि आपण वागलंही तसंच पाहिजे जेणेकरून आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये. पण आता कणकवलीत काय झालं हे एक्झॅक्टली नीट विचारल्याशिवाय, बोलल्याशिवाय, आमच्या मुंबई कार्यालयात विचारल्याशिवाय बोलणं उचित नाही. पण आपल्या पक्षाचे जे काही विचार आहे, जी काही नीतिमत्ता आहे, त्याला बांधिलकी असलीच पाहिजे आणि त्या बांधिलकीच्या भरोशावरच इलेक्शन लढले पाहिजे. हार जीत तर होणारच आहे, पण आपली नीतिमत्ता, आपले विचार सोडू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं, पण असं असताना महाडमध्ये मात्र आपण असं स्पष्टपणे बघतोय की तुम्ही असणार आहात राष्ट्रवादी सोबत आणि तुमच्या विरोधामध्ये शिंदेची शिवसेना असणार आहे. म्हणजे इथे कुठेतरी पुन्हा महायुतीमध्ये वितृष्ट येताना दिसतंय. असं नाही की सगळीकडे एकच चित्र आहे, त्याबद्दल काय म्हणाल? नाही, जिथे स्थानिक पातळीवर सगळ्या तिथल्या जसं भाजपची स्थिती आहे, तर तिथल्या जिल्हाध्यक्ष, निवडणूक प्रमुख, प्रभारांना त्यांनी पालकमंत्री असतील किंवा जे नेते असतील त्यांना अधिकार दिले आहेत. सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा करून जवळपास जमवण्याचा प्रयत्न केला. पण आता 7 आणि 8 आणि 9 वर्षांनी कुठे इलेक्शन होईल, कुठे 7 वर्षांनी होईल, कुठे 6 वर्षांनी होईल, तर तिथे स्थानिक कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळावी लागते. कारण आयुष्यभर ते कार्यकर्ते जमिनीवर पक्षाकरता झटतात. त्यामुळे अशा ठिकाणी एखाद वेळेला युती होत नाही. मग महायुतीत 3 पक्षापैकी 2 पक्षांची झाली असेल, कुठे कधी भाजप राष्ट्रवादीची झाली असेल, भाजप शिवसेनेची झाली असेल, असं होऊ शकतं. पण त्या स्थानिक पातळीवर जे काही नेते आहेत त्यांना हे अधिकार दिले होते, त्याच्याप्रमाणे सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करण्याचा प्रयत्न केला. काही मंत्री आपसात बसले, काही पक्षाचे कार्यकर्ते नेते आपसात बसले
आणि प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. कुठे यश आलं, कुठे अपयश आलं, पण प्रामाणिक प्रयत्न सगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला. बरं, निलेशजी, मी तुमच्याकडे येते. मला असं विचारायचं आहे की